यानंतर कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूरकरांनो, जर तुम्ही रॉटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन या जातीचे श्वान पाळले असतील तर तुमच्यासाठी महापालिकेनं नवे नियम बनवले आहेत। या जातींच्या श्वानांचा स्वभाव हा अतिहिंस्र असतो, त्यामुळे त्यांना फिरवताना काही नियम महापालिकेनं बनवले आहेत। ते नियम पाळले नाहीत तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई केली जाणार आहे, तशी जाहिरातच महापालिकेनं काढली आहे। फिरवताना श्वानांचा चेन किंवा बेल्ट लावणं, तोंडाला मजल लावणं, त्या मजलचा श्वानाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणं, असे आदेश कोल्हापूर महापालिकेनं काढले आहेत। खरोखरच डॉबरमॅन, पिटबुल, जर्मन शेफर्ड, रॉटविलर हे श्वान आक्रमक आहेत का, याविषयी श्वानप्रेमींकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। आपल्यासोबत श्वानप्रेमी आहेत, त्यांच्याकडे डॉबरमॅन आहेत 3। मला सांगा, महानगरपालिकेने काही नियम आहेत ते घालून दिले आहेत, जे 3-4 जातीचे सगळे हे श्वान आहेत जे खूप अग्रेसिव्ह असतात आणि त्यांना फिरवायला घेऊन जाताना, त्यांना हाताळताना काही नियम घालून दिले आहेत। काय माहिती आहे तुम्हाला नियम? हो, माहिती आहेत। जनरली डॉग रिकामा सोडायचं नाही। डॉग तुम्ही फिरवायला घेऊन जात असताना तुम्ही त्याला कंपल्सरी मजल घालायचंय, गळ्यामध्ये बेल्ट, पट्टा घालून हातातून फिरवायला घेऊन जायचंय, असं महानगरपालिकेचं सांगणं आहे। हे जे मी 4 जातीचे सांगितले, हे किती अग्रेसिव्ह असतात डॉग? मुळात कोणताही डॉग अग्रेसिव्ह नसतो, माणूस त्याला अग्रेसिव्ह बनवतो। त्याला वेळेवर फिरवायला न घेऊन जाणे, वेळेवर खायला न देणे, बसता उठता त्याला मारणे, अशामुळे डॉग अग्रेसिव्ह होत राहतो। जर तुम्ही त्याला प्रेम केलं तर तो अग्रेसिव्ह होत नाही। आणि मोस्टली कुठलाही डॉग अग्रेसिव्ह हा नाही आहे, फक्त लोकांनी त्याला अग्रेसिव्ह बनवलेला आहे। आम्हाला तरी कोणताही डॉग अग्रेसिव्ह वाटत नाही, इव्हन गावठी असला तरी सुद्धा। म्हणून त्याला जे वेळेवर त्याचं वर्कआउट असेल किंवा त्याची जी सगळी काही नियमानुसार त्याला जी वागणूक असेल ते दिली तर कुठलाही श्वान हा अग्रेसिव्ह होत नाही, अशा पद्धतीचं मत सागर पाटील यांनी व्यक्त केले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आणि यानंतर डी टाइम न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी।